सगळ्यात अगोदर सर्व ताईंना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। कालच हा व्हिडिओ बनवला होता पण नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम होता, त्यामुळे व्हिडिओ अपलोडच करता आला नाही। तर घरातच मी असा वड काढून पूजा वगैरे केली होती। आमच्याकडे वटपौर्णिमा करत नाहीत, सासरी पण नाही करत आणि माहेरी पण नाही, पण मी घरात अशी छोटी पूजा करत असते। असा छोटासा वड काढला, गेल्या वर्षी काढलेला आहे तसा आहे, तर तिथेच मी पूजा केली। घरात वड काढलेला आहे म्हणून जाऊबाई आल्या होत्या पूजा करण्यासाठी। आता मी साडी वगैरे काही घातली नव्हती, कारण पाऊस खूप होता, पोरांना शाळेत आणायला सोडायला जायचं होतं, त्यामुळे साडी घातलीच नाही। आणि पुरणपोळीचा मला स्वयंपाक करायचा होता, तर म्हटलं संध्याकाळीच करते, कारण सगळे संध्याकाळी येतात त्यामुळे। आणि कोणी बघितले 7 जन्म, 7 जन्माचं तर काही माहीत नाही, पण या जन्मी आपण एकमेकांसोबत आयुष्य जगत आहोत, तर हे आयुष्य आपण सुखसमाधानाने आनंदाने जगायला पाहिजे। आपल्या नवऱ्याच्या यशासाठी, आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी, आपल्या सुंदर नात्यांचा आदर करणं हेच तर खरं आपल्या संसारात सगळं काही टिकवून ठेवत असतो। तर संसार म्हटलं की दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे, आदर करायला पाहिजे, कोणी कोणाला कमी समजायला नाही पाहिजे। जेवढं माणूस बाहेर जाऊन कमवत असतो, कष्ट करत असतो, तेवढंच घरातल्या स्त्रीलासुद्धा सर्व काही करावं लागतं, तेवढीच तीसुद्धा मेहनत घेते। त्यामुळे एकमेकांना समजून घेणं हे खूप गरजेचं आहे। तर असं इथं मला आता डाळ वगैरे शिजत टाकायची होती, तर डाळ मी गावावरून आणली होती। मम्मीने येताना मला हरभऱ्याची डाळ बनवून दिली होती आणि ती जरा जास्तच बारीक झाली होती, कारण चक्की खराब झाली होती डाळीची, त्यामुळे डाळ जरा बारीकच होते। तरी ते मला त्याचा पाला वगैरे होता डाळी, तो काढून घ्यायचा होता। मम्मीने नीट करून दिली होती, सुपाने पाकडून वगैरे दिली होती, पण थोडीशी पाला वगैरे होता आणि थोडेसे तुकडे वगैरे होते, तर तेच मी एकदम बारीक होते ते काढत होते। त्यानंतर डाळ शिजत टाकली आणि थोडीशी खिचडी खाऊन घेतली। 3 वाजले होते आणि मला भूक पण नव्हती, म्हटलं चला आता थोडीशी खिचडी खाऊया। त्यावरती मग संध्याकाळीच उपवास सोडला आणि असा माझा उपवाससुद्धा घडला। असंच होता शॉर्ट व्हिडिओ, सबस्क्राईब करा।